आता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर आता दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यात मोठी कारवाई समोर येते। पुण्यामधील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला। छाप्यामध्ये तब्बल 3788 सिम कार्ड आढळून आलेली आहेत आणि सिम कार्डचे 7 बॉक्स, त्याचबरोबर वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्यासाठी वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केलाय। विदेशामधून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजून न देण्यासाठी पुण्यामधील कोंढव्या इथं हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं आणि या कारवाईमध्ये नौशाद अहमद सिद्दी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। कोंढव्यातील मिठानगर इथं असलेल्या एमए कॉम्प्लेक्स परिसरामध्ये अनधिकृत एक्सचेंज सेंटर दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आणि या प्रकरणाचा आता दहशत विरोधी पथक सध्या तपास करतंय। ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी करतायत आणि याविषयीचे अपडेट्स जाणून घेऊयात चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, म्हणाली हे बोगस टेलिफोन एक्सचेंज हा काय प्रकार आहे पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना समजून सांगूया। याच्या मार्फत जे इंटरनॅशनल कॉल्स येतात त्याचा टॅक्स जो गव्हर्नमेंटला मिळतो रेव्हेन्यू तो लपवण्यासाठी म्हणजे तो मधल्यामध्ये ही करण्यासाठी हे बोगस टेलिफोन एक्सचेंज चालवलं जातं। मग एका बॉक्समध्ये हे सिम कार्ड लावले जातात, त्या पोर्टला ते अटॅच केलं की डायरेक्ट इंटरनॅशनल कॉल हा लोकल वाटतो, म्हणजे नंबर तो इंटरनॅशनल दिसत नाही, लोकल नंबर दिसतो आणि त्याची कुठेही नोंद होत नाही, कुठेही हा फोन रेकॉर्ड होत नाही, पोलिसांच्या किंवा कुठल्याही शासकीय गुप्तचर यंत्रणांच्या रेकॉर्डवर हा कॉल ट्रेस होत नाही। म्हणजे सरकारचा टॅक्स बुडवला जातो याच्यातनं। प्लस अनेक दहशतवादी कारवाईसाठी जे इंटरनॅशनल टेलिफोन फोन कॉल केले जातात त्यासाठी या बोगस टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला जातो। आणि विशेष म्हणजे कोंढव्यातनं हे गेली वर्षभर सुरू होतं, कोणालाच माहित नव्हतं। एक अवघा 32 वर्षाचा तरुण हे सगळं ऑपरेट करत होता। त्याच्यामुळे याच्या मागे काही इंटरनॅशनल लिंक आहे का, काही दहशतवादी आहे का, याचा सगळा तपास आता एटीएस करतंय आणि या सगळ्या भागाला सील केले। तब्बल 3777 म्हणजे जवळपास 4000 सिम कार्ड सापडले तिथं आणि 7 सिम बॉक्स म्हणजे ज्याच्यामध्ये सिम बॉक्स हे सिम फिट करून हे इंटरनॅशनल कॉल इथनं डायव्हर्ट केले जायचे। धन्यवाद चंद्रकांत। तर आपण पाहतो